नमस्कार. राईस सीड्समध्ये आपलं स्वागत आहे. मी नितीन चिचड. आपण धुळे या तालुक्यात आलो आहे. तर देऊर हे खेडेगाव आहे एक. इथले हे प्रगतील शेतकरी आहेत आणि माजी सैनिक आहेत. तर यांनी आपलं राईस सीड्स शुद्ध गुलाबी हे वाण वापरलं होतं. तर आज त्यांच्या प्लॉटवरती आपण बघण्यासाठी आलो आहे. त्यांच्याशी आपण थोडं संवाद साधूया. दादा, आपला पूर्ण परिचय द्या. माझं नाव सचिन रावसाहेब देवरे, गाव देऊर बुद्रुक, तालुका जिल्हा धुळे. दादा, तुम्ही किती किलो बियाणं वापरलं होतं आपलं? मी 5 किलो बियाणं घेतलं होतं. माझी 3 एकर लागवड झाली. मग वावर संपलं, माझ्याकडे वावर नव्हतं. मग बाकीचं 12,000चं मी नातेवाईकसाठी बियाणं विकून टाकलं. म्हणजे जर्मिनेशन तुम्हाला कसं वाटतं? 101% जर्मिनेशन निघालं माझं. जर्मिनेशन फुल झालं. 5 किलो मध्ये त्यांचं 3 एकर लागवड झाली. बाकीचं बियाणं त्यांनी नातेवाईकांना दिलंय. त्याच्यानंतर आज लागवड कोणत्या महिन्यात झाली होती? माझी 5 जानेवारीला 5 जानेवारीला लागवड झाली होती. आज आपला आहे 10 एप्रिल तारीख आहे. तर आज 3 ते 3.25 महिन्याचा कांदा झाला आहे. तर प्रत्यक्षात आपण क्षेत्रामध्ये पण बघूया की आपण हातात दाखवतो तसं वेगळं नाही की क्षेत्रामध्ये पण आपण दाखवू शकतो की रिअल मध्ये साईज वगैरे दाखवू शकतो आपण. तर तुम्हाला अजून काय म्हणजे कंपनी बद्दल काय वाटतं? की मी पहिल्यांदाच यूज केलंय. थोडं महाग आहे बियाणं, म्हणजे ते भेटताना मला महाग भेटलं. काय झालं, मी लेट घेतलं होतं बियाणं. ओके. पण त्या हिशोबाने मी पण युट्यूब मध्येच बघितले होते व्हिडिओज. त्याच्यावर मी सांगितलं, लोकांनाही वाटत होते की काय घेऊन आला, अजून कोणाला माहितच नाही, कंपनीच माहित नाही कोणाला. पण मी युट्यूबवर मोबाईलवर माझं जास्त चालू असतं म्हणून मी बघत म्हणून मी बऱ्याच जणांचं त्यांच्या रिप्लायवर आलं, बऱ्याच जणांना विचारलं. मग त्याच्यावर मी बियाणं घेतलं आणि 101% मला आवडलेलं बियाणं आहे. आपण म्हणतो ना, मान, कांद्याची मान, पत्ती. आज रोजी पण कांदा हिरवागार आहे. प्लॉट मध्ये पण आपण बघू शकतो त्यांनी पात हिरवीगार असल्यामुळे त्यांनी संपूट फिरवलेलं आहे, म्हणून ती पात झोपवली आहे. आता आज उद्या ते काढणार आहेत, लेबर येऊन काढणी चालू करणार आहेत. धन्यवाद. 1990 पासून कार्यरत असलेले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स, कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव.